1 एप्रिल 2025 पासून नवीन आर्थिक वर्ष म्हणजे 2025-26 सुरू होते. त्यामुळे वित्तीय, बँकिंग आणि पेन्शनसह इतर अनेक गोष्टींसाठी हा महत्त्वाचा विषय आहे. कारण नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी या गोष्टींमध्ये महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. नव्या आर्थिक वर्षात प्राप्तिकराच्या म्हणजेच इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे एका विशिष्ट मर्यादेच्या आत उत्पन्न असणाऱ्या कमी प्राप्तिकर भरावा लागेल. मोबाईलद्वारे केल्या जाणाऱ्या UPI पेमेंटमधील सुरक्षा वाढेल आणि पेन्शन योजनामध्ये देखील बदल होणार आहे. हे बदल देशभरातील लाखो करदाते, ज्येष्ठ नागरिक, बँकांचे ग्राहक आणि UPI द्वारे पेमेंट करणाऱ्या लोकांना लागू होतील. मंगळवारी 1 एप्रिल पासून कोणत्या 6 बाबींशी निगडीत बदल होणार आहे ते आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया. पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कदाचित ही व्हिडिओ तुमच्याही फायद्याची असू शकते. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता विषयाकडे वळूया. तर विषय असा आहे, सर्वात पहिला मुद्दा कोणता आहे तर प्राप्तिकराची नवीन स्लॅब लागू होणार आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राप्तिकराच्या नव्या स्लॅबची घोषणा केली आहे. प्राप्तिकराचे नवीन स्लॅब 1 एप्रिल पासून लागू होणार आहेत. त्यानुसार 12 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही प्राप्तिकर भरावा लागणार नाही. याशिवाय नोकरदारांना 75,000 रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा देखील मिळेल. त्यामुळे नोकरदारांना 12.75 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागणार नाही. तसेच प्राप्तिकर मुक्त वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याव्यतिरिक्त प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये देखील बदल करण्यात आलाय. तो पुढील प्रमाणे: 4 लाखांपर्यंत 0%, 4 ते 8 लाखांपर्यंत 5%, 8 ते 12 लाखांपर्यंत 10%, 12 ते 16 लाखांपर्यंत 15%, तर 16 ते 20 लाखांपर्यंत 20%, तसेच 20 ते 24 लाखांपर्यंत 25%, तर 24 लाखांपेक्षा जास्त 30%. तर दुसरा मुद्दा आहे, बँक खात्यात किती पैसे असणे आवश्यक आहे. 1 एप्रिल पासून बँक खात्यात किमान बॅलन्स किती ठेवायचा आहे त्याच्याशी निगडीत नियम बदलले आहेत. SBI, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँकसह इतर अनेक बँका किमान बॅलन्सच्या रकमेत बदल करत आहेत. जे खातेधारक त्यांच्या बँक खात्यात किमान बॅलन्स ठेवणार नाही त्यांच्याकडून दंड आकारला जाईल. किमान बॅलन्ससाठी रक्कम बँक खातं शहरी आहे की अर्ध शहरी आहे की ग्रामीण भागातील आहे यानुसार निश्चित केली जाणार आहे. या व्यतिरिक्त 1 महिन्यानंतर म्हणजे 1 मे पासून ATM मधून पैसे काढणे देखील महाग होणार आहे. रिझर्व्ह बँकेने बँकांना ATM इंटरचेंज शुल्क वाढवण्यास परवानगी दिली आहे. आता दर महिन्याला ATM मधील निशुल्क व्यवहारांची संख्या कमी करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांवरील शुल्काचा भार वाढेल. विशेष करून बँक खातं ज्या बँकेचं आहे त्या व्यतिरिक्त इतर बँकेच्या ATMचा वापर करणं महाग होणार आहे. आता इतर बँकांच्या ATM मधून दर महिन्याला फक्त 3 वेळाच पैसे काढता येतील. त्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर 20 ते 25 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. तिसरा मुद्दा आहे नवीन GSTचे नियम. 1 एप्रिल पासून GST मध्ये देखील नवीन नियम लागू होणार आहे. यापुढे GST पोर्टलवर मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन उपलब्ध असेल. त्यामुळे करदात्यांच्या व्यवहारासाठीची सुरक्षा वाढणार आहे. GST मध्ये ई-वे बिल फक्त त्याच मूळ कागदपत्रांसाठी तयार करता येणार आहे, जी 180 दिवसांपेक्षा अधिक जुनी नसतील. जे लोक TDS साठी GSTR-7 दाखल करत आहेत ते महिने सोडून त्यांना क्रमवार दाखल करू शकणार नाहीत. याशिवाय प्रमोटर्स आणि संचालकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी GST सुविधा केंद्रावर जावं लागेल. चौथा मुद्दा आहे इंटिग्रेटेड पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. ऑगस्ट 2024 मध्ये केंद्र सरकारनं इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मिक पेन्शन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 पासून सुरू केली जाणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या जवळपास 23 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांना केंद्र सरकारच्या नोकरीत किमान 25 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना गेल्या 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% इतकी रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे. यामुळे त्यांना सेवानिवृत्तीनंतर देखील आर्थिक स्थैर्य राखण्यास मदत होणार आहे. तसेच आता पाचवा मुद्दा आहे UPI पेमेंट अधिक सुरक्षित होणार आहे. भारतात UPI पेमेंट लोकप्रिय झाले. याच्या माध्यमातून दररोज होणाऱ्या देवाणघेवाणची संख्या कोट्यावधीमध्ये. मात्र अनेक जण UPI लिंक केल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर अपडेट करत नाही. त्यामुळे तो निष्क्रिय होतो. त्यामुळे सुरक्षेशी संबंधित मोठी समस्या निर्माण होऊ शकते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही महत्त्वाच्या घोषणा केल्यात. त्या 1 एप्रिल पासून लागू होणार आहे. त्यानुसार जर तुमचा मोबाईल नंबर प्रदीर्घ काळापासून निष्क्रिय असेल किंवा वापरत नसेल आणि तो नंबर जर UPI जोडलेला असेल तर 1 एप्रिल आधी तुमच्या बँकेत ही माहिती अपडेट करून घ्या. तसं न केल्यास UPI पेमेंट करता येणार नाही. तसेच 6वा मुद्दा आहे सेबीच्या नियमांमध्येही बदल झालेत. सेबी 1 एप्रिल 2025 पासून स्पेशल इन्व्हेस्टमेंट फंड लॉन्च करते. तो म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसच्या मधला असेल. यात किमान 10 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. याशिवाय विविध क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या रिवॉर्ड पॉइंट स्ट्रक्चरमध्ये देखील बदल होणार आहे.
नवीन आर्थिक वर्षामध्ये झालेल्या बदलांवर तुमची प्रतिक्रिया काय आहे व माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया कृपया लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.